विद्यार्थी मित्रांनो, आता ऍडमिशन घेण्याची वेळ आली आहे. पण तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, की ऍडमिशन घेताना काय-काय डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत घेऊन जावं लागतात कॉलेजला? किती झेरॉक्स काढावे लागतात? पासपोर्ट साइज फोटो, डिजिटल कॉपीज वगैरे घेऊन जाव्या लागतात का? फीज पे करायची, मग ती किती पे करायची आहे? कशा पद्धतीने? कॅश दिली तर चालतंय का? किंवा यूपीआय पेमेंट करावं लागतं? किंवा नवीन पेमेंट मेथड जी डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा यूज करावा लागतो? हे सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मुलं व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, विसरत असतील तर तुम्ही विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता चला व्हिडिओला सुरुवात करतो. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला कॉलेजच्या डॉक्युमेंटची लिस्ट प्रोव्हाइड करतो. ओके, तर याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर कॉलेजला जाताना आपल्याला ही सर्व डॉक्युमेंट्स प्लस ही सर्व डॉक्युमेंट्स एवढे डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतात. पण प्रत्येकासाठी नाही, कॅटेगरी वाईज तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. ओके. आता पहा, कॅप अलॉटमेंट लेटर हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे. कॅप अलॉटमेंट लेटर म्हणजे काय? ज्या दिवशी तुम्हाला समजलं होतं, की मला हे कॉलेज लागलंय, तुम्ही तुमचा EN नंबर ओके आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून जो लेटर तुम्ही डाउनलोड केलं होतं, ओके, तर त्याला म्हणायचं कॅप अलॉटमेंट लेटर. त्याची एक प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे बस. त्याच्यानंतर दुसरं आहे स्क्रुटिनी सेंटर ओरिजिनल रिसिप्ट कम अॅक्नॉलेजमेंट. म्हणजे काय? तर ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, मग जर ऑफलाईन झालं असेल तर त्यांनी तुम्हाला एक झेरॉक्स दिली असेल, त्याच्यावर स्टॅम्प वगैरे असेल तर ते घेऊन जायचंय तुम्हाला. म्हणजे काय की ह्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालंय असं तो स्टॅम्प सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जर तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन झालं असेल तर ऑनलाईन तिथं अॅक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज असा टॅब असतो. तिथं सगळ्यात शेवटचं व्हर्जन तुम्हाला चूज करायचंय आणि ते तुम्हाला डाउनलोड करून घेऊन जायचंय. काही प्रॉब्लेम नाहीये. बरं. त्याच्यानंतर आणखीन काय एक गोष्ट लागते तिथं लिहायची राहिली आहे, ती म्हणजे तुमचं सीट एक्सेप्टन्स लेटर. अलॉटमेंट लेटर आणि सीट एक्सेप्टन्स लेटर हे नियरली सेम असतं. म्हणजे काय? तुम्हाला सीट अलॉट झाली ठीक आहे. पण तुम्ही त्याला फ्रीज केलंय का बेटरमेंट केलंय? आता ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तुम्हाला फ्रीजच करावं लागेल. मग तो फ्रीज ऑप्शन चूज करून जर तुम्हाला ₹1000 पे करावे लागणार होते, ते जे लेटर तुमच्या पुढे आलं होतं, त्याची जी पीडीएफ आहे, तर तिचे तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायचे. बरं, एवढं आपल्याला घेऊन जायचंय. त्याच्यानंतर आणखीन काय? जर जेईई तुम्ही दिली असेल, तर जेईई मेन्सचं स्कोर कार्ड तुम्हाला घेऊन जायचंय. जर नीट तुम्ही दिली असेल, नीट थ्रू तुम्ही हे करत असाल बायोटेक्नॉलॉजी वगैरे यासाठी, तर तुम्हाला नीटचं स्कोर कार्ड तुम्हाला घेऊन जायचंय. बरं, त्याच्यानंतर ना 10चं मार्कशीट, 10चं मार्कशीट तुम्हाला घेऊन जायचंय. ओरिजिनल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला, की दादा डॉक्युमेंट हे ओरिजिनल जमा करावे लागतात, की झेरॉक्सवर पण चालतं? अजिबात नाही. तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स हे ओरिजिनलच जमा करावे लागणार आहेत. मग 10वीचं मार्कशीट हे तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचंय. पण आता इथं ट्रॅक बघा कसं आहे, की जे मुलं सीबीएसई मधनं पास आउट आहेत, त्यांना 10वीचं मार्कशीट पण घेऊन जायचंय आणि त्याचबरोबर स्कूल कन्व्हर्टेड मार्कशीट. कन्व्हर्टेड मार्कशीट म्हणजे काय? तर पहा, तर तुमचं 10वीचं बोर्ड वेगळं होतं. आता तुम्ही ऍडमिशन कुठे घेताय? स्टेट लेव्हलला. मग ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट एक असतं. कन्व्हर्जन सर्टिफिकेट द्या म्हणायचं कॉलेजला, कॉलेज तुम्हाला ते देतं. ओके, तर ते तुम्हाला घेऊन जायचंय. हे कुणासाठी? ज्यांनी सीबीएसई किंवा आयसीएससी, सीबीएसई किंवा आयसीएससी याच्यामधनं 10वी पास केली आहे. पण स्टेट बोर्ड वाल्यासाठी काय आहे का? तर अजिबात नाही. त्यांना फक्त मार्कशीट घेऊन जायचंय. त्याच्यानंतर काय? 12वीचं मार्कशीट. इथंही त्या पद्धतीने जर तुम्ही सीबीएसई मधनं दिली असेल 12वी, तर तुम्हाला तिथं 12चं सर्टिफिकेट पण लागणार आहे. प्लस कन्व्हर्टेड सर्टिफिकेट. ओके, म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं नेक्स्ट डॉक्युमेंट आहे लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. आपण ज्याला एलसी किंवा टीसी म्हणतो. तर तो तुम्हाला घेऊन जायचा आहे. तो कुठनं मिळणार तुम्हाला? तर 12वीच्या शाळेमधनं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल. जर तुमच्याकडे डोमिसाईल वगैरे असेल तर ते तुम्हाला घेऊन जायचंय किंवा त्याच्याऐवजी जर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट दिलं असेल, बर्थ सर्टिफिकेट घेऊन जायचंय ओरिजिनल. याचे झेरॉक्स पण ठेवायचे ते सांगणार आहे तुम्हाला, पण ओरिजिनल आपल्याला कॉलेजला जमा करायचंय. त्याच्यानंतर काय तर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जातीचा दाखला ओरिजिनल घेऊन जायचंय तुम्हाला. जे विद्यार्थी कास्ट मधनं आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात पडताळणी प्रमाणपत्र हे तुम्हाला आता ओरिजिनल घेऊन जायचंय. ज्यावेळेस आता तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाणार त्यावेळेस सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनलच तुम्हाला द्यायचे आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या मुलांनी कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर साठी रिसिप्ट अपलोड केली होती, तर त्यांच्यासाठी मी सांगतोय ऍडमिशन घ्यायला जायच्या अगोदर जर तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आलं असेल तर तुम्हाला ते सीईटीच्या वेबसाईटवर अपलोड करायचं असतं. ओके. त्या ठिकाणी एक नवीन टॅब आलाय अपलोड सीव्हीसी टीव्हीसी सर्टिफिकेट रिसिप्ट अगेन्स्ट रिसिप्ट ऑफ अगेन्स्ट. ओके. तर असा टॅब नवीन आलेला आहे. तर तो तुम्ही चेक करा. तिथं जाऊन तुमचं डॉक्युमेंट अपलोड करा. ते एका दिवसाच्या आत व्हेरिफाय होऊन येतं आणि मग तुम्ही ऍडमिशनला जा. अशी एक स्टँडर्ड प्रोसेस राहते. ओके. म्हणजे तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट पण लागणार आहे. त्याच्यानंतर काय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027. तर हे तुम्हाला एनसीएल सर्टिफिकेट लागणार आहे. बऱ्याचशा मुलांचं आता काय झालंय
सर्टिफिकेटची जी व्हॅलिडिटी आहे ते 2028 आहे, काहींची 29 आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम आला होता. त्यांना 1 वर्षाचं ते काढावं लागलं. पण बऱ्याचशा मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफाय झालं नाही. त्याच्यामुळे सहसा इथं एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला हे घेऊन जायचंय. फक्त एस-सी आणि एस-टीची जी मुलं आहेत, तर त्यांना एन-सी-एल घेऊन जायचं नाही. ओके. त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी चालतं. बाकीचे जे कॅटेगरीचे मुलं आहेत, सर्व एस-सी, बी-सी, ओ-बी-सी असेल, एन-टी असेल, एस-बी-सी असेल, यांच्या सर्वांसाठी एन-सी-एल हे कंपल्सरी आहे. ओके. मग हे आहेत बेसिक डॉक्युमेंट्स. हे तर तुम्हाला व्यवस्थित समजलेत. वाटल्यास तुम्ही एक याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट. जे तुमचं उत्पन्नाचा दाखला आहे 1 वर्षासाठीचा, तो तुम्हाला ओरिजिनल न्यायचा आहे. कुणासाठी? फक्त ज्यांचं ॲडमिशन टी-एफ-डब्ल्यू-एस मधनं झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी. ओके. ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट टी-एफ-डब्ल्यू-एस वाल्यांसाठी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट. मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय? तर तुम्ही थोडक्यात बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी चेंज करताय. ओके. मग त्यासाठी तुमचं 12वीचं जी शाळा आहे, 12वीचं जे कॉलेज आहे, तर ते तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट प्रोव्हाईड करतं. ते देखील तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गॅप सर्टिफिकेट. जे मुलं ड्रॉपर आहेत, ज्यांनी 1 वर्ष गॅप घेतलेला आहे, 2 वर्ष गॅप घेतलेला आहे, तर त्यांना गॅप सर्टिफिकेट हे घेऊन जावं लागणार आहे. तर गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय असतं? थोडक्यात एक स्टॅम्प पेपर असतो आणि त्या स्टॅम्प पेपरवर एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असतं, की या स्टुडंटने या वर्षी गॅप घेतलेला आहे. हा स्टुडंट दुसऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेशी संलग्न नव्हता. एवढं व्यवस्थित लिहिलेलं असतं तुमचं त्याच्यात म्हणजे थोडक्यात एक प्रतिज्ञापत्र आपण ज्याला म्हणतो, तर ते असतं. गॅप सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यानंतर ना जी स्टुडंट डिफेन्समध्ये आहे, तर त्यांना प्रोफार्मा सी किंवा प्रोफार्मा डी ऑर ई ॲज पर दिअर डिफेन्स कॅटेगरी, तर हे तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे ओरिजिनल. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं, तर जी स्टुडंट डिफेन्समध्ये आहेत आणि त्यांच्या फादरचं डोमॅसाइल रिक्वायर्ड आहे, तर त्यांनी त्यांच्या फादरचं डोमॅसाइल, एज, नॅशनॅलिटी हे जे सर्टिफिकेट आहे, तर हे त्यांना घेऊन जायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ई-डब्ल्यू-एस स्टुडंट. ई-डब्ल्यू-एस स्टुडंटसाठी तुम्हाला माहिती आहे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट म्हणजेच काय असतं? प्रोफार्मा व्ही, प्रोफार्मा 5 तर तो तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? तर इन्कम सर्टिफिकेट झेरॉक्स. आता इन्कम सर्टिफिकेटची झेरॉक्स कुणाला लागते? पहा, जे स्टुडंट ई-डब्ल्यू-एस आहेत, ई-बी-सी आहेत, एस-बी-सी आहेत, ओ-बी-सी आहेत, एस-बी-सी आहेत, त्याच्यानंतरनं व्ही-जे-एन-टी आहेत, एन-टी-1 येतं, एन-टी-2 येणार, एन-टी-3 येणार. तर यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट जे आहे तुमचं, तर इन्कम सर्टिफिकेटची तुम्हाला झेरॉक्स लागते. ओके. त्याच्यानंतरनं आधार कार्डचे झेरॉक्स जे काही सगळ्यांकडेच असणारे एक झेरॉक्स घेऊन जायचे. त्याच्यानंतरनं अपार आयडी किंवा त्याला आपण एबीसी आयडी म्हणतो, तर याची तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायची आहे. अपार आयडी म्हणजे कोणतं? तर पहा, ज्यावेळेस आपण सीईटीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत होतो, तर त्यावेळेस ऑटो फेच एक डॉक्युमेंट होत होतं किंवा अपार आयडी डिजिलॉकरला तुमच्या आहे. मग त्याची पीडीएफ डाउनलोड करा आणि त्याचं झेरॉक्स तुम्ही घेऊन जा. ओके. त्याच्यानंतरनं काय? द 2 कॉपीज ऑफ आयडेंटिटी साइज फोटो. ओके. म्हणजे आता तुमचं आयडेंटिटी कार्ड बनणार. ओके. म्हणजे ओळखपत्र बनणार. तर त्यासाठी तुम्हाला फोटोज द्यायचे आहेत. आता हे फोटो जुने देऊ नका, कारण ते 4 वर्ष तुमचे फोटो राहणार आहेत. त्याच्यामुळे जर नवीन फोटो असतील तुमच्याकडे, तर वेल एंड गुड. ते फोटो तुम्ही देऊ शकताय. पण नसतील तर नवीन फोटो काढा, कारण पुढच्या 4 वर्षी आयडेंटिटी कार्डवर तुमचे ते फोटो राहणार आहेत. ओके. तर ते फोटो घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट, सेपरेटेड फाईल फॉर ईच डॉक्युमेंट आणि स्टुडंटची सिग्नेचर. म्हणजे जेवढे काही ही डॉक्युमेंट्स आहेत तुमची कॅटेगरी वाईज, त्यांच्या स्कॅन कॉपीज आपण तिथे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर त्याच एका फोल्डरमध्ये तुम्हाला व्यवस्थित घेऊन जायच्यात. आता ह्या कशासाठी लागतात? तर कॉलेजचं एक पोर्टल असतं. आता पी-आय-सी-टीमध्ये ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतलं, त्यांचं एम-आय-एस असं रजिस्ट्रेशन म्हणून पोर्टल होतं. त्या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे डिजिटली आपल्याला अपलोड करावे लागतात. स्टुडंटचा फोटो, स्टुडंटची सिग्नेचर वगैरे अपलोड करावे लागतात. म्हणजे थोडक्यात कॉलेजचं फॉर्म भरल्यासारखं. म्हणजे या पद्धतीचे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित घेऊन जायचे आहेत. ओके. जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले ओरिजिनल घेऊन जायचे, ते तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे. ते तुम्हाला जमा करायचे. 3-4 महिन्याच्या नंतरनं कॉलेज ते डॉक्युमेंट तुम्हाला परत करतं. काही एक प्रॉब्लेम नाही. हां, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जो तुमचा हा सेट आहे, ओके, तर यासारखा अजून एक सेट बनवा. कलर झेरॉक्स मारा वाटल्यास. कारण का? तर पुढे आपल्याला महा-डी-बी-टीचे फॉर्म भरावे लागतात. बऱ्याचशा स्कॉलरशिप असतात. तर त्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. मग ते कुठून आणणार आपण? कॉलेजकडनं? तर नाही. कॉलेज ते डॉक्युमेंट तुम्हाला देणार नाहीये. ठीक आहे, फोटो वगैरे काढून देईल, सगळ्या गोष्टी होईल. पण ओरिजिनल रिटर्न देणार नाही एवढ्या लवकर. मग त्यासाठी काय तुमच्याकडे एक सेट त्याचा हा नक्की ठेवाच. ओके. कारण ते झेरॉक्स कधीही तुम्हाला कामी येऊ शकतात. त्या सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्हाला घेऊन जायच्यात. बरं, फक्त एवढ्याच गोष्टी का? तर नाही. कॉलेजची फी हे सगळ्यात महत्त्वाचं एक पार्ट आहे. तर ती तुम्हाला घेऊन जायची आहे. कॉलेजची फी. आता कॉलेजची फी किती पडणार आहे माझ्या कॅटेगरीसाठी? किंवा अजून महत्त्वाची गोष्ट मला ती फी कशी भरायची आहे? कॅशमध्ये भरायची आहे, यू-पी-आय पेमेंट करायचे आहेत किंवा डी-डी यूज करायचा आहे? बरं, आता तुम्हाला हे बाकीचे पेमेंट मेथड माहिती आहेत. पण डी हा तुमच्यासाठी थोडंसं नवीन असेल, नवीन मुलांसाठी. तर डी म्हणजे काय? डिमांड ड्राफ्ट.
आपल्या चेक सारखं असतं. आपला जो चेक असतो आपण कोणाच्या नावाने लिहून देतो. ओके. तर त्या चेक सारखा डी असतो. कॉलेज त्यांचं नाव तुम्हाला प्रोव्हाईड करतं, की या नावाने या अमाउंटसाठी डी तुम्ही बनवून आणा. पण ती अमाउंट कशी काढणार? तर ती अमाउंट काढणार आपण आपल्याला कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं. मग ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय, फॉर एक्झाम्पल पी-आय-सी-टीमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, तर हे पहा पी-आय-सी-टीचं या पद्धतीचं फी स्ट्रक्चर आहे. पी-आय-सी-टीमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर फॉर अकॅडमिक इयर 2026-27 या पद्धतीचं फी स्ट्रक्चर आहे. मग त्यांना कशा पद्धतीने आता पहा, ट्युशन फी आहे, डेव्हलपमेंट फी आहे, युनिव्हर्सिटी एक्झाम फी अदर फी मध्ये येते. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फी बोथ सेमेस्टर, युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी. ओके. त्याच्यानंतर डिपॉझिट हे एक महत्वाचं आहे. कॉलेज डिपॉझिट मागतं आणि हे कसं असतं रिफंडेबल असतं. म्हणजे जर आपण पाहिलं तर 4 वर्षानंतर ना हे पैसे तुम्हाला ॲज इट इज परत दिले जातात. हे एक डिपॉझिट काइंड ऑफ असतं. या पद्धतीने ही तुमची कॅटेगरी आहे. समजा माझी कॅटेगरी आहे एन-टी. तर एन-टी साठी मला समजा एन-टी-डी. ओके. एन-टी साठी मला किती फीस पडणार आहे? तर पी-आय-सी-टी ₹28,130 फी. आता सध्या फी स्ट्रक्चर खूप वाढलंय पी-आय-सी-टीचं. ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस ₹13,000-14,000 पी-आय-सी-टीची एन-टी साठी फीज होती. आता फी स्ट्रक्चर वाढलं ऑटोनॉमस झाल्यामुळं. मग एवढी फीज मला लागणार. मग मी काय करणार? तर पहा, आता पी-आय-सी-टीला फर्स्ट ऑफ ऑल इथं त्यांनी काय मेन्शन केलं नाही, की डी चालतोय की यू चालतोय. पण मला माहिती आहे पी-आय-सी-टीला यू चालतोय. पण बऱ्याचशा कॉलेजचं वेगवेगळं असतं. आता सी कंपल्सरी डी आणायचं आहे तिथं, बरोबर आहे. मग त्यासाठी काय करायचं? तुमचं जे सीट एक्सेप्टन्स लेटर आहे, तर त्याच्यावर एका सरांचा, मॅडमचा फोन दिलेला असतो, फोन नंबर कोऑर्डिनेटरचा. मग त्यांना कॉल करून विचारायचं, की नक्की कशा पद्धतीने पेमेंट एक्सेप्ट करतात. जरी तो वेबसाईटवर दिलेलं नसेल तर, दिलेलं असेल तर सिम्पली एवढ्या अमाउंटसाठी बँकेत जायचं, त्यांना बोलायचं, की आमच्या अकाउंटमधनं एवढा डी तुम्ही बनवून द्या. ते तुम्हाला डी बनवून देतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जायचंय. म्हणजे या पद्धतीने सिंपल सगळी प्रोसेस आहे ॲडमिशन घ्यायला जायचंय. ओके. ॲडमिशन घ्यायला तुम्ही गेलेत. तिथं कॉलेज तुमच्यासाठी नवीन असणार आहे. मग ॲडमिशनची कोणती प्रोसेस कुठं चालते हे तुम्हाला माहीत नसणार आहे. ओके. मग त्यासाठी सुद्धा कॉलेज खूप अगोदरपासून तुम्हाला रोड मॅप वगैरे देऊन ठेवतात. प्रत्येक कॉलेज देतं. हे पहा, आता इथं पी-आय-सी-टीचं आहे. पी-आय-सी-टीने पूर्ण तुम्हाला रिपोर्टिंग प्रोसेस नक्की कसं-कसं जायचंय, काय-काय करायचंय, पूर्ण रिपोर्टिंग प्रोसेस तुम्हाला द्यायची. म्हणजे कोणत्या लॅबमध्ये जायचंय. ओके. हे बघा, गो टू रिपोर्टिंग प्रोसेस. कोणत्या लॅबमध्ये जायचंय, काय करायचंय, कोणत्या शिक्षकांना भेटायचंय, हे सर्व तुम्हाला सांगितलंय. आणि जरी वेबसाईटवर दिलेलं नसेल ना, तर तुम्ही डायरेक्टली काय करायचं, जे आपल्याला सीट एक्सेप्टन्स लेटरवर नंबर आलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. अदरवाईज तुम्ही तिथे गेले तरी चालतंय. कारण ॲडमिशन देणारे जे तिथं कोऑर्डिनेटर्स असतात ते खूप सपोर्टिव्ह असतात. काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही डायरेक्टली जा. तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित तुमच्याकडे ऑलरेडी असणार आहे. कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय. त्याच्यामुळे डॉक्युमेंट वगैरे बंच व्यवस्थित बनवून जा. ओके. वेबसाईट चेक करा. कशा पद्धतीने त्यांना डॉक्युमेंट्स अरेंज करून ठेवायचे हे एकदा पहा. कारण ॲडमिशन प्रोसेस खूप लेंथी चालते. कारण पूर्ण मुलं असतात आणि समजा तुम्ही फॉर्म घेऊन गेले. ओके. नंबर वाईज तर जाणार तुम्ही फॉर्म घेऊन गेले. काही जर समजा त्यात मिस्टेक असेल तर पुन्हा तुम्हाला रिटर्न पाठवलं जातं. ती मिस्टेक करेक्ट करूस्तोवर खूप जण तुमच्या पुढे गेलेले असतात. बरोबर आहे. मग तुम्हाला त्यांच्या मागनं जावं लागतं. मग यासाठी हे प्रिपरेशन अगोदर थोडीशी करून ठेवा. जेणेकरून तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती व्यवस्थित आणि सुरळीत होईल. आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, की तुम्हाला कुठलं कॉलेज लागलंय. तुम्ही ते बेटरमेंट करणार आहात, की फ्रीज करणार आहात किंवा तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे का? हे एकदा सांगायला एवढं विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.